अध्यक्ष महोदय, गेल्या 10-15 वर्षापासूनचा विषय शिक्षकच उपलब्ध नाही, लेकरं शिकायची कशी? आणि अध्यक्ष महोदय, आपल्याला आठवत असेल तर आपण डिजिटल बोर्ड लावतो. डिजिटल बोर्ड लावला म्हणजे शाळा डिजिटल झाली का? तर नाही होत. आता इथं इथं काय म्हणलं उत्तरामध्ये, इंटरनेट शाळांना जवळपास 150 शाळांना इंटरनेट आहे. इंटरनेट आहे म्हणजे काय? किती चालू इंटरनेट किती आहेत त्याचाही विचार करावा लागला अध्यक्ष महोदय. त्यामुळे माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, स्पर्धेच्या या युगामध्ये आपली लेकरं टिकली पाहिजे, यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याची अत्यंत आवश्यकता अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी तर एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे अध्यक्ष महोदय. माझ्या वडिलांची अपेक्षा आहे, रिटायर झाले वडील माझे, आता 85 वर्ष वय आहे वडिलांचं. मला त्या दिवशी बोलून सांगितलं अध्यक्ष महोदय, अरे तू आमदार झाला, या प्राथमिक शिक्षणाकडे काय लक्ष देण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, खरोखरच इथले बरेच आमदार प्राथमिक शाळेत शिकलेले आहेत. आज काय अवस्था अध्यक्ष महोदय प्राथमिक शिक्षण शाळेची? अतिशय दुरावस्था झालेली अध्यक्ष महोदय. आणि मला इकडे असं म्हणायचं सर अध्यक्ष महोदय, आज गेल्या 12-15 वर्षापासून माननीय मोदीजी केंद्रात असतील, माननीय देवेंद्रजी महाराष्ट्रात असतील, सगळेच आपले दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, अतिशय चांगलं काम चाललेलं आहे. आज महाराष्ट्र चौफेर प्रगती करतोय, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करतोय अध्यक्ष महोदय. आपण कुठलेच क्षेत्र राहिलं नाही. आता परवा मी ऐकलं की मेडिकल एज्युकेशनसाठी 5,000 कोटी एडीबीचं लोन आपण घेतलं, मग आरोग्य पण भक्कम होणार आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना माझी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना, सरकारला, माननीय शिक्षण मंत्र्यांना आहे की हे सगळीकडे प्रगती करतोय, सगळं चांगलं चाललंय, पण मूळ जी इन्व्हेस्टमेंट आहे लेकरांची, या लेकरामध्ये इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे. या प्राथमिक शिक्षण शाळा ह्या चांगल्या बनल्या पाहिजे, हायटेक बनल्या पाहिजे, आणि त्यासाठी आपण विशेष प्रयत्न या निमित्तानं केलं पाहिजे. देश प्रगती करतोय, महाराष्ट्र प्रगती करतोय, पण ज्या वेगानं प्रगती होते महाराष्ट्राची, देशाची, त्याच वेगामध्ये प्राथमिक शिक्षण सुद्धा ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि आता अपेक्षा वाढल्या जनतेच्या, पालकांच्या, त्यामुळं प्राथमिक शिक्षण सुद्धा चांगल्या क्वालिटी शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करतात. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं माझा सवाल आहे माननीय मंत्री महोदयांना. एक सवाल माझा पहिला असा अध्यक्ष महोदय की हा विषय लातूरपुरता नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये आज दुरावस्था आहे प्राथमिक शिक्षणाची, आणि म्हणून या संपूर्ण शाळांचं एक आपण A to Z असेसमेंट करणार आहात का? आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जशी होते, एडीबी बँकेतून घेतो आपण वर्ल्ड बँकेचे पैसे घेतो, आपण पुन्हा नाबार्डचे पैसे घेतो, त्याच पद्धतीनं एडीबीकडून, नाबार्डकडून किंवा आणखीन वर्ल्ड बँकेकडून सॉफ्ट लोन 5,000 कोटी 10,000 कोटी जे काय आहे ते घेऊन या संपूर्ण महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था आपण सुधारणार आहोत का? या संपूर्ण महाराष्ट्राचं प्राथमिक शिक्षण आपण मजबूत करणार आहोत का? आणि त्याचबरोबर तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण काय आपल्याला योजना आणावी आणि या योजनेच्या माध्यमातून क्वालिटी एज्युकेशन द्यावं आणि स्पर्धेत पिढी आपली टिकेल, पुढची पिढी, यासाठी विशेष प्रयत्न सरकार करणार आहे का? हे माझे 3 प्रश्न आहेत, याचे उत्तर द्यावे. धन्यवाद. मग उत्तर दिले लातूर जिल्ह्यासाठी, पण तुम्ही जे आकडेवारी दिले ना, मी तुम्हाला दाखवतो, मी जर खोट निघालो मी आमदारकीचा राजीनामा देईल, मी इतकं सिरियसली बोलतोय. पण मला काय म्हणायचं, एकूण लातूरचा विषय नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था विषय. अध्यक्ष महोदय, प्राथमिक शिक्षण जर तिथंच मुलगा चांगला बनला तर पुढची पिढी चांगली बनते. म्हणून अध्यक्ष महोदय, प्राथमिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. माझं काय म्हणणं अध्यक्ष महोदय, आपण आता परवा मेडिकल एज्युकेशनला 5,000 कोटी रुपये आणले एडीबीकडून, मागच्या वेळी 10,000 कोटी रुपये आणले रस्ते विकासाला. तसं एडीबी असेल, वर्ल्ड बँक असेल किंवा अजून कुठली वित्तीय संस्था असेल जागतिक, सॉफ्ट लोन असेल, हे घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षण व्यवस्था निर्माण करणार का चांगली? आपण एक चांगली पिढी घडवणार का पुढच्या वेळेस? हा माझा बेसिक प्रश्न आहे. आता किती टॉयलेट आहेत, किती आहेत, मला माहिती आहे ना. अहो सर, अजून सुद्धा शिक्षक आहेत तर हेडमास्टर नाही, हेडमास्टर आहेत, मग शिपाई नाही, हेडमास्टर झाडून काढतो शाळेमध्ये, अशी अवस्था आज पण आहे. मला त्यात पडायचं नाही आकडेवारीमध्ये. मला संपूर्ण महाराष्ट्राची काळजी आहे. मी म्हणतो महाराष्ट्राचं शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, महाराष्ट्राची पुढची पिढी चांगली आली पाहिजे. म्हणून इन्व्हेस्टमेंट आपण करणार का? आपण रस्त्यामध्ये घालतो, पुलामध्ये घालतो, मेट्रोमध्ये करतो, आपण एवढे मोठे पैसे घालतो, शिक्षण व्यवस्थेवर पैसे घालणार का? हा माझा प्रश्न आहे पहिला.